शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षतोडीच्या विरोधात आवाज उठवलेला आहे। ठाण्यामध्ये त्यांनी या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली। ठाण्यातील उन्नत महामार्गासाठी वृक्षतोड केली गेली आणि या सगळ्याच्या विरोधात पवार गट आक्रमक झाला आणि त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणा देत तिथे वृक्ष लागवड सुद्धा केली। आणि या सगळ्या संदर्भात शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांशी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी संवाद साधलाय, आपण बघूया। जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे ठाण्यामध्ये झाडांची सर्रास कत्तल होताना पाहायला मिळते आणि याच्याच विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन देखील छेडलेलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आहेत। सर, एकीकडे जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात वाढतंय, जे ऋतू आहेत याच्यामध्ये देखील बदल होताना पाहायला मिळत आहेत, मात्र सर्रास कत्तल जी आहे ती ठाण्यामध्ये होतीये। आपण आंदोलनाच्या पवित्र्यात आहात। जर आपण बघितलं तर इथे 30 वर्ष जुनी झाडं होती आणि मी ही जागा मुद्दामून निवडली कारण 30 वर्षापूर्वी मी इथे नगरसेवक होतो आणि चंद्रशेखर साहेब आमचे कमिशनर होते, त्यांनी हा सर्व्हिस रोड बनवलेला। मी नगरसेवक असताना ही झाडं 30 वर्षापूर्वी मी स्वतःच्या हाताने लावली आणि समोरच्या सोसायटींना 10-10, 15-15, 20-20 झाडं दत्तक देऊन त्यांनी ही जगवली। आज आनंदनगर ते साकेत हा रस्ता बनतोय आणि डेव्हलपमेंट झालंच पाहिजे। आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही, पण माझं एकच म्हणणं आहे की एक बॅलन्स्ड डेव्हलपमेंट असावी, पर्यावरणाचा विचार असावा। आज 1800 झाडं आपण तोडायला निघालाय, तर सुप्रीम कोर्टचे काही डिरेक्टिव्ह आहेत। सुप्रीम कोर्ट काय म्हणते की नंबरिंग करा, जिओ मार्किंग करा आणि ट्रान्सप्लांट करा, म्हणजे इकडनं उचलून कोलशेतला जागा अलॉट केली आहे तिकडे ते लावा। हे जिओ मार्किंग त्या स्पॉटवरही करा आणि दर 6 महिन्यानंतर त्याचा ऑडिटही करा की ते जिवंत राहिलेत की नाही। मी स्पेसिफिकली आज तुम्हाला सांगतो याच्यात महानगरपालिकेचे अधिकारी यांची तेवढीच जबाबदारी आहे जेवढी ठेकेदाराची आहे। त्यामुळे ठेकेदारावर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर ही केस दर्ज झाली पाहिजे। त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल। तसंच आमच्या नगरसेविका आमच्याबरोबर आहेत, 12 नगरसेवक आमचे निवडून आलेत। ठाणे सुद्धा दिल्लीप्रमाणे दूषित होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलेली आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज।